हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात इंडियन क्रिकेट टीमचा परफॉर्मन्स स्पेशली इन टेस्ट फॉर्मॅट 2025मध्ये. इयर एंड आहे तर एक असाच विचार आला की 2025मध्ये आपण टेस्ट फॉर्मॅट वन डे आणि T20मध्ये कसं परफॉर्म केलं याबद्दल एक व्हिडिओ बनवूयात. तर या व्हिडिओमध्ये स्पेशली टेस्ट फॉर्मॅटबद्दल बोलूयात. टेस्ट फॉर्मॅटमध्ये 2025मध्ये मला वाटतं जे बेस्ट परफॉर्मर्स होते ॲज अ बॅट्समन म्हणून मी म्हणेल शुभमन गिल आणि ॲज अ बॉलर म्हणून मोहम्मद सिराज. स्पेशली आपण 9 टेस्ट खेळलो, 5 इंग्लंडमध्ये 4 भारतामध्ये. इंग्लंडची जी सिरीज झाली ती इंग्लंडच्या सिरीजमध्ये आपण 2-2 ती सिरीज ड्रॉ केली. मला आणि भरपूर क्रिकेट फॅन्सला, इवन दो सगळ्याच क्रिकेट फॅनला, इंडियन क्रिकेट फॅनला असं वाटत होतं की ती सिरीज आपण 3-2 जिंकली पाहिजे होती किंवा 4-1 जिंकली पाहिजे होती. असो, त्याच्यावर आपण बोलूयातच. इंग्लंड सिरीज जी स्टार्ट झाली त्याच्यामध्ये शुभमन गिल ॲज अ कॅप्टन म्हणून गेलता. फर्स्ट टाइम होतं जिथे विराट कोहली नव्हता इंग्लंडमध्ये. शुभमन गिल ॲज अ कॅप्टन म्हणून ॲज अ इम्पॉर्टंट बॅट्समन किंवा मेन बॅट्समन म्हणून खेळत होतं 4 नंबरवरती. सिरीज पूर्ण भाऊनी गाजवली. हायेस्ट रन गेटर होता, जसं मी सांगितलं. डबल 100 त्यांनी काढली, 100 त्यांनी मारले आहेत, रन त्यांनी काढले आहेत. बट जसं मी म्हटलं, फर्स्ट टेस्ट जी आपण हारलो ती मला वाटतं पुअर फिल्डिंगमुळे हारलो. आणि त्याच्यानंतर जी टेस्ट होती मला वाटतं त्याच्यात मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा दोघांनी चांगलं परफॉर्मन्स केलं होतं, बट थोडंसं नशिबाची साथ भेटली नाही, आपण ती मॅच हरलो. त्याच्यानंतर जी एक मॅच ड्रॉ झाली त्याच्यामध्ये अगेन रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगला परफॉर्मन्स दिलं. आणि जे मॅचेस जिंकलो त्याच्यामध्ये मला वाटतं शुभमन गिलनी जी एक मॅच त्याच्यामध्ये डबल 100 काढलं होतं, बढिया बॅटिंग केली होती त्यांनी त्याच्यामध्ये आणि सगळ्यांचं मन जिंकलं होतं. आणि शेवटची जी मॅच 6 रनांनी जी आपण जिंकलो त्याच्यामध्ये पूर्ण क्रेडिट मला वाटतं तुम्हाला मोहम्मद सिराजला द्यावं लागेल आणि बॉलिंग साईडला पण द्यावं लागेल. कारण मला वाटतं 6 रनांनी किंवा 7 रनांनी मॅच जिंकणं याच्यामध्ये क्रेडिट हे मला वाटतं बॉलरला द्यायला पाहिजे. असो, ती इंग्लंडची जी सिरीज समाप्त करायची झाली तर मला वाटतं फिल्डिंगच्या काही चुकांमुळे आपण ती सिरीज ड्रॉ केली, अदरवाईज ती सिरीज आपण जिंकलो असतो. बोलूयात पुढच्या सिरीजबद्दल जी होती वेस्ट इंडिजची भारतामध्ये. वेस्ट इंडिजची सिरीज मला वाटतं तसं कम्पॅरेटिव्हली इझीच होती. आपण डॉमिनेट करून सिरीज जिंकली आणि मला स्पेशली असं वाटलं होतं की करून राहायला तिथं चान्स द्यायला हवा होता. बट असो, वेस्ट इंडिज सिरीज 2-0 जिंकलो ते एक्सपेक्टेड होतं सगळ्यांना. कारण वेस्ट इंडिज मला वाटतं तेवढी डिफिकल्ट किंवा तेवढं प्रॉब्लेम क्रिएट करेल टेस्ट फॉर्मॅटमध्ये भारतात, ते पण भारतासाठी मला नाही वाटत. कारण मागच्या काही वेळेपासून वेस्ट इंडिजची टीम तसं खेळत पण नाही. त्याच्यानंतर जी तिसरी सिरीज झाली जी इम्पॉर्टंट होती ती म्हणजे साऊथ आफ्रिकेविरुद्ध. साऊथ आफ्रिकेने भारतामध्ये 2-0 हरवलं. त्याच्यामध्ये कॅप्टन्सीची स्तुती करावं लागेल, ती म्हणजे टेम्बा बहुमाची. त्यांनी चांगली कॅप्टन्सी केली. बॉलिंग मला वाटतं आपली फर्स्ट मॅचमध्ये चांगली होती, पण जो कोलॅप्स होता 30 रनांनी जी आपण हरलो फर्स्ट मॅच, त्याच्यामध्ये मला वाटतं एक तर मेन रिझन म्हणजे शुभमन गिल अवेलेबल नव्हता. त्याच्या इंजरीमुळे तो पहिल्या इनिंगमध्येच रिटायर्ड हर्ट झाला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तो बॅटिंगलाच आला नाही. बॉलिंग आपली चांगली झाली पण बॅटिंग पाहिजे तशी झाली नव्हती फर्स्ट मॅचमध्ये, आणि त्याच्यामुळे आपण 30 रनांनी हरलो. दुसरी जी टेस्ट होती तिथे मला वाटतं 400 काही रनांनी आपण 408 रनांनी हरलो. त्याच्यामध्ये पूर्ण मला वाटतं अगेन बॅटिंग कोलॅप्स होता आपला. बॉलर जे होते त्यांनी तसं परफॉर्म केलं नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बॅट्समन, जिथे साऊथ आफ्रिकेचे बॅट्समन 500 रन काढत होते तिथे आमचे इंडियन बॅट्समन स्ट्रगल करत होते. 200-250 असे रन काढत होते. 250 पण नाही, 200-250च्या मध्येच आपले बॅट्समन रन काढत होते. आणि ते एक कारण होतं त्याच्यामुळे साऊथ आफ्रिका आपण 2-0 हरलो. साऊथ आफ्रिकेची सिरीज 2-0 हरलो. अशा एकंदरीत 9 मॅचेस झाल्या भारताच्या 2025मध्ये. त्याच्यात इंग्लंड सिरीज आपण ड्रॉ केली, वेस्ट इंडिज सिरीज आपण जिंकलो डॉमिनेट करून, आणि साऊथ आफ्रिकेची सिरीज आपण हरलो. साऊथ आफ्रिका जिंकली डॉमिनेट करून. साऊथ आफ्रिका सिरीजमध्ये जर म्हणायला झालं तर मला वाटतं मार्को यान्सन एक स्टार परफॉर्मर होता. टेम्बा बहुमा एक चांगला परफॉर्मर होता. जसं मी म्हटलं, मार्को यान्सनने बॅटिंग प्लस बॉलिंग दोन्ही चांगली केली ती सेकंड मॅचला. आणि फर्स्ट मॅचला टेम्बा बहुमाने जी 50 केली ती क्रुशल, आणि जी कॅप्टन्सी त्यांनी केली त्याच्यासाठी त्याला स्तुती केली पाहिजे. आणि जसं मी म्हटलं 9 टेस्ट आपण खेळलो. 9 मध्ये आपण 1 ड्रॉ केली, 2 हरलो इंग्लंड विरुद्ध, वेस्ट इंडिज विरुद्ध 2 जिंकलो आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरलो. एकंदरीत 2025चा जो परफॉर्मन्स आपण बघितला टेस्ट फॉर्मॅटमध्ये, मला असं वाटतं 50-50 होता. साऊथ आफ्रिकेची सिरीज जर आपण जिंकलो असतो तर असं म्हणता आलं असतं की नाही 2025चं जे
इयर होतं टेस्ट फॉर्मॅटसाठी स्पेशली, ते भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचंच होतं. पण असं झालं नाही. असो, पुढे येणाऱ्या टेस्टमध्ये आपण ह्या वर्षीच्या चुका केल्यात त्याच्यातून काही शिकवून घेऊन 2026मध्ये अजून उत्तम परफॉर्मन्स करू अशी आशा बाळगून अपेक्षासुद्धा ठेवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या.